राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे। भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिलाय। पुणे सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। गुना, सिद्धी आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सून सक्रिय झालाय। गुजरात पासून कर्नाटक पर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यातील पुढील काही दिवसात पावसाचा प्रचंड जोर वाढणार आहे। काही भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय। घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। पुढील काही दिवस राज्यात पाऊस अधिक होईल। काही जिल्ह्यांमध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे। सतत पाऊस सुरू आहे। त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आजही पावसाचा इशारा दिलाय। राज्यात आजही धो-धो पाऊस बरसणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरातसह 23 राज्यांसाठी मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला। या काळात ताशी 75 किलोमीटर वेगापर्यंतचे जोरदार वादळ येण्याची शक्यता आहे। मुंबईत सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई, ठाणे, पालघर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, बीड, नांदेड, हिंगोली आणि जालना या जिल्ह्यांसाठी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। या काळात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं, मोठा इशारा देण्यात आला। पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच पाऊस थैमान घालताना दिसला। मुसळधार पाऊस या दरम्यान झाला। राज्यात जून महिना कोरडा गेला। जूनच्या शेवटच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावली। जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच मोठा पाऊस झाला। त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली। आता विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धो-धो पाऊस पडतोय। पुढील काही दिवस राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।